आणि उपघटक आहे त्याचा उपघटक आहे पायथागोरस सिद्धांत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पायथागोरस सिद्धांत हा उपघटक पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला पायथागोरस सिद्धांताच्या अगोदर आपल्याला एक आकृती समजून घ्यायची आहे. कोणती आकृती आहे? हा काटकोन त्रिकोण आहे. तर ह्या काटकोन त्रिकोणामध्ये सगळ्यांची आपण नाव देऊया कोणाची ए बी सी. ह्याच्यामध्ये पण प्रत्येकाची नावं आहेत, बाजूंची नावं आहेत. याला काय म्हटलेलं आहे? उंची. हा जो भाग आहे याला काय म्हटलेलं आहे? उंची. हा भाग, या भागाला काय म्हटलेलं आहे? पाया. म्हणजे पाया कोणता आहे? बी टू सी. उंची कोणती आहे? ए टू बी. आणि सगळ्यात शेवटी आहे कर्ण. म्हणजे ही जी बाजू आहे त्याला काय म्हटलेलं आहे? कर्ण. बरोबर. तर हा आधी पहिला भाग समजून घेऊया. तर हे काटकोन त्रिकोणाचा भाग आहे. मग याच्यामध्ये आपल्याला आता काय समजून घ्यायचं आहे की या काटकोन त्रिकोणात कोणता कर्ण आहे मला सांगू शकेल का? ए आणि सी हा कोणता आहे? कर्ण आहे. या पाया कोणता आहे? बी टू सी. म्हणजे पायाचं नाव आहे बी सी, कर्णाचं नाव आहे ए सी आणि उंचीचं नाव आहे ए बी. हे त्या उंचीचं नाव असतं.